घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा अगदीच भाजीला आहे तरीसुद्धा काहीतरी गावरान पद्धतीचं जेवण बनवायचं आहे असं म्हटलं की आपल्याला सर्वात अगोदर आठवतं ते म्हणजे पिठलं आणि भाकरी. पिठलं आणि भाकरीचा बेत बनवताना आपल्याला जास्त वेळही लागत नाही ना जास्त तयारी करावी लागते. अगदी मोजक्याच साहित्यामध्ये पिठलं भाकरीचा बेत आरामात तयार होतो. आज आपण एक वेगळ्या पद्धतीचं पिठलं आणि भाकरी बनवणार आहोत जे आपल्या चवीला अतिशय उत्तम असं लागणार आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की मला व्हिडिओमध्ये सांगा आणि जर नाही आवडलं तर आपण यामध्ये अजून काय चेंजेस करू शकतो ते पण मला सांगायचे. ठीक आहे. हे पिठलं बनवताना आपण हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि ओवा याचा वापर करणार आहे. यामध्ये मी घेतलेलं आहे 1 चमचाभर जिरं, पाव चमचा ओवा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण जास्त घेतला आहे कारण आज आपण ठेचा पिठलं बनवतो आहे. अगदी बरोबर. याचा छान मस्त असा खमंग ठेचा बनवायचा आणि त्यानंतर मग आपण पिठलं बनवणार आहोत. लसूण थोडासा जास्त आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी करू शकता आणि जर मिरची तुम्हाला जास्त घ्यायची असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता हे सर्व मसाले छान बारीक केले जावेत यासाठी यामध्ये मीठ घालायचे जेणेकरून आपण जो मसाल्याचा ठेचा बनवून घेतो आहे तो आरामात तयार होईल, पटकन तयार होईल, शिवाय तो काळाही पडणार नाही. जर तुम्ही ठेचाला मीठ घालून बनवला तर ठेचा काळा पडत नाही, त्याचा रंग जसा आहे तसाच राहतो. ठीक आहे. ठेचा बनवून झाला की त्यानंतर मग आपण फोडणी देऊन घ्यायची. पण हो, ठेचा बारीक करून घ्यायचा. जर मिरची बारीक झाली नाही तर एखाद्या घासामध्ये ती जास्त ठसका येऊ शकते, म्हणून मिरची आपल्याला छान बारीक करून घ्यायची. आता गॅसवर एक कढई तापायला ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे. आज आपण जे पिठलं बनवतो आहे ते 1 वाटी बेसन पिठाचं बनवलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, पण पिठलं बनवत असताना त्याला तेल थोडंसं जास्त असेल तर पिठलं अतिशय खमंग आणि चवदार असं लागतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमीही करू शकता. बरं, पिठलं बनवताना सर्वात अगोदर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यानंतरच मग आपण यामध्ये फोडणी घालून घ्यायची. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी फोडणीमध्ये मोहरी आणि कढीपत्ता हेही घालून घेऊ शकता, पण मला पर्सनली नाही आवडत म्हणून मी यामध्ये कढीपत्ता आणि मोहरी घातलेली नाही आहे. मी डायरेक्टली आपण जो ठेचा बनवून ठेवलेला आहे तो घालून घेतलेला आहे. ठेचा बनवून घेतलेला आहे तो घालून झाला की यामध्ये घालायचा आहे हिंग. कारण ओवा जसा आपण पोटाच्या आरामासाठी वापरतो त्याच प्रकारे हिंगही आपल्या पोटाला आरामदायी असा आहे. आपण आज बनवतो आहे चण्याच्या डाळीचं पिठलं. जर तुम्हाला चण्याच्या डाळीचं पिठलं जास्त खाणं पचत नसेल किंवा मग त्याने त्रास होत असेल तर तुम्ही या ठिकाणी मुगाच्या डाळीचं पिठलंही आरामात बनवू शकता. प्रोसिजर सेम आहे, काहीच हरकत नाही आहे, बनवलं तरीसुद्धा चालू शकतं. ओके. आता हे ठेचा करून घेतलेला आपण छान परतवून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे कांदा. मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. कांदा बारीक कापून घालायचा. जर तो मोठा घातला गेला तर तो शिजत नाही आणि चवीलाही तेवढा छान लागत नाही, म्हणून कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा शिजण्यासाठी आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचे चवीनुसार. आपण ठेचा बनवतानाही पहिलं थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्याचबरोबर आत्ताही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आपण व्यवस्थित अंदाजानुसार घालून घ्यायचं आहे. कमी जास्त करायचं नाही. कमी झालं तर चालेल, जास्त अजिबात करायचं नाही. ठीक आहे. आता कांदा छान परतवून झाला की यामध्ये आपण हळद घालून घ्यायची. हळदही परतवून घ्यायची. हळद सुरुवातीला नाही घालायची कारण आपण जी फोडणी दिली आहे त्या फोडणीला थोडासा जास्त वेळ लागतो, कांदा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, म्हणून मग आपण हळद नंतर घालायची जेणेकरून हळदीचा रंग जसाच्या तसा अगदी छान राहील. आता ही सर्व फोडणी परतवून झाली की यामध्ये कोथिंबीर घालायची आणि छान परतवून घ्यायची. कोथिंबीर परतवून होते तोपर्यंत आपण काय करायचे, पिठल्यासाठी आपण जे बेसन पीठ वापरणार आहोत ते मिक्स करून घ्यायचे. आज मी या ठिकाणी 1 वाटी बेसन पिठाचं बेसन किंवा पिठलं बनवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला झुणकाही म्हणू शकता. 1 वाटी बेसन पिठासाठी आपल्याला लागणार आहे 3 वाटी पाणी. आत्ता सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे. यानंतर मी थोडंसं पाणी नंतर घालून घेतलं पण ते दाखवायचं राहून गेले. बरं, पाणी थोडं थोडं करून का घालायचं आहे, कारण याच्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. पिठामध्ये अजिबात आपल्याला गुठळ्या नको आहेत, ज्यामुळे जर पिठामध्ये गुठळी आता राहिली तर मग ते बेसनामध्ये शिजणार नाही, पिठलं आपलं छान खमंग असं शिजणार नाही आणि ते तुम्हाला त्रास देऊ शकतं. त्यामुळे पोट जास्त दुखू शकतं, जास्त म्हणजे पोट दुखू शकतं, म्हणून मग आपण यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही आहेत. आता 1 वाटी पाणी माझं घालून झालेलं आहे. हे 2री वाटी पाणी मी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. मी जे पीठ वापरलं आहे ते घरचं पीठ आहे, त्यामुळे त्याचा रंग थोडासा डार्किश वाटू शकतो किंवा तो डार्क आहे कलर त्याचा. तुम्ही जर बाहेरून विकतचं पीठ आणणार असाल तरीसुद्धा पाण्याचं प्रमाण सेमच ठेवायचं आहे, पाणी कमी जास्त अजिबात करायचं नाही आहे.
ठीक आहे. आता हे शेवटचं 3री वाटी पाणी आपण यामध्ये मिक्स करून घातलेलं आहे. याच ठिकाणी आपल्याला पाणी घालणं बंद करायचं आहे. बंद करायचं म्हणजे एवढं पाणी आपल्याला इनफ आहे. तुम्हाला जर थोडंसं घट्टसर असं बेसन हवं असेल, पिठलं हवं असेल, तर तुम्ही या ठिकाणी 2.5 वाटी पाणी घालायचे. पण 2.5 वाटी पाणीपेक्षा जास्त कमी पाणी करू नका. जर तुम्ही पाणी खूप कमी घातलं तर बेसन शिजणार नाही, ते चवीलाही चांगलं लागणार नाही, शिवाय ते तुमच्या पोटालाही बाधू शकतं. बेसन छान शिजण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कमीत कमी 2.5 वाटी पाणी घालणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता सर्वात अगोदर काय करायचं आहे, आपण पीठ खाली फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे छान, जेणेकरून बेसन पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि आपलं पिठलं छान शिजेल, खमंग असं चवीला लागेल. झाकण ठेवून द्यायचे आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवूनच आपण हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खाली थोडंसं लागल्यासारखं वाटतंय, पण आमच्याकडे ती खरड काढून खाल्ली जाते, सगळ्यांना भरपूर जास्त आवडते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. म्हणून मी झाकण काढलं नव्हतं, डायरेक्टली 3 ते 4 मिनिटानंतरच मी झाकण काढून घेतलेलं आहे. आपलं पिठलं आता खाण्यासाठी तयार आहे. पण तुम्हाला जर खाली जे तळ धरलेलं आहे किंवा तळाला जे बेसन पीठ लागलेलं आहे ते जर आवडत नसेल, तर तुम्ही 1 मिनिटभरानंतर यावरचं झाकण काढून बेसन पिठलं मिक्स करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता सर्वात शेवटी यावर पुन्हा 1-2 चमचे हिरवीगार कोथिंबीर बारीक कापून घालायचे. यामुळे चवही अप्रतिम येते, शिवाय दिसायलाही आरामात सुंदर असं दिसतं. ठीक आहे. सर्वात शेवटी मी तुम्हाला हेच पिठलं अतिशय खमंग आणि गावरान पद्धतीची एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. यासाठी सर्व करतानाचा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघायचा. सर्वात अगोदर तुम्हाला जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्वारीची भाकरी खायची असेल तर तुम्ही ज्वारीची भाकरी घेऊ शकता, पण मी ज्वारीची भाकरी न घेता बाजरीच्या भाकरीसोबतच सर्व केलेली आहे. त्यानंतर आपण जे बनवलेलं पिठलं आहे ते सर्व केलं आहे. यानंतर ओला कांदा आहे, शेतातून आणलेला ताजा ओला कांदा घेतलेला आहे. आता यावरून आपण घालून घ्यायचे 1 चमचाभर कच्चं तेल, ज्यामुळे आपलं पिठलं आहे ते अतिशय खमंग आणि चवदार लागतं चवीला. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तोंडी लावण्यासाठी. कशी वाटली मग आजची गावरान रेसिपी मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.